नमस्कार. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक अमावस्या ही खासच असते, परंतु मौनी अमावस्या ही आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्वाची आहे आणि पुण्यदायी देखील मानली जाते. मराठी पौष महिन्यातील अमावस्येला ही तिथी येते. तिला वर्षातील सर्वात पवित्र अमावस्या मानलं जातं. या दिवशी स्नान, दान, पूजा, मौन साधना याला विशेष महत्त्व आहे आणि धार्मिक मान्यतेनुसार मौन अमावस्येच्या दिवशी काही उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते, दुःख, अडचणी, पितृदोष हे दूर होत असतात. म्हणूनच आपल्याला अत्यंत प्रभावी हा एक उपाय करायचा आहे. तर या वर्षातील पहिली अमावस्या, तर आज आपल्याला आवर्जून हे अत्यंत महत्त्वाचे काम करायचे आहे. तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू नक्की जाळायची आहे. तुम्हाला झालेली नजरबाधा, घराला झालेली नजरबाधा, वास्तुदोष, पितृदोष, संकटे, अडचणी, भांडणे पूर्णतः नष्ट होतील. घराची प्रगती होईल आणि लक्ष्मी प्राप्ती देखील होईल. तर असा हा उपाय संध्याकाळी कोणत्या वेळेत करायचा आहे, कसा करायचा आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील. त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम माता लक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचे, भगवान विष्णूंचे आणि शिवशंकराचे आशीर्वाद प्राप्त होतील. कारण ही तिथी माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे. भगवान विष्णू आणि महादेव यांची देखील पूजा करणे या दिवशी अत्यंत शुभ ठरते. त्यामुळेच तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचे आहे. मौनी अमावस्या ही उद्या आलेली आहे. याला पौष अमावस्या असे देखील म्हणतात. मनाची शुद्धी आणि आत्मशांतीसाठी ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची आहे. या दिवशी ध्यानधारणा आणि मौन धरणे खूप महत्त्वाचे आणि फायदेशीर मानले जाते. तुम्ही उद्याच्या अशा विशेष तिथीवर मौनामुळे आत्मचिंतन, ध्यान आणि ईश्वर स्मरण, मंत्र जप हे करणे अत्यंत प्रभावी ठरणार आहे, ज्यामुळे तुमच्या घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जाही प्रवेश करणार नाही. ज्याप्रमाणे अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे. माता लक्ष्मीचे आपण या दिवशी काही सेवा उपाय केल्यास लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम वास करते. त्यासाठी देखील हा उपाय प्रभावी ठरणार आहे. एकंदरीतच काय तर लक्ष्मी माता घरात येण्यासाठी आणि अलक्ष्मी घरातून बाहेर जाण्यासाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला जर कुठली बाधा झालेली असेल किंवा कुठली संकटे, विघ्न तुमच्या घरावर वारंवार येत असतील तर ह्या सर्व समस्यातून सुटका मिळण्यासाठी हा उपाय फायदेशीर आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये ही अमावस्या अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानली जाते. या दिवशी मौन व्रत करणे, परत स्नान करणे, दान करणे आणि पितृतर्पण करणे अत्यंत शुभ आणि फलदायी सांगितले जाते. त्यामुळे प्रत्येकाने हे कामे करावेच. त्याचप्रमाणे या दिवशी गरीब गरजू व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना तुम्हाला दान करायचे आहे तर अन्नधान्य दान करा, वस्त्रदान करा, तूप, तीळ, गूळ याचे दान तुम्ही आवर्जून करावे. अत्यंत पुण्यफलदायी मानले जाणार आहे. यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल ते दान तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून प्रत्येकाने करायचेच आहे. पितृतर्पण व पिंडदान केल्याने पितृदेवतांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो आणि त्यांच्या आत्म्यांना शांती मिळते. त्यामुळे तुम्हाला उद्या पितृतर्पण हे करायचेच आहे. अमावस्येच्या दिवशी आपण काही उपाय केले तर ते अत्यंत प्रभावी ठरत असतात. यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता ही कायम राहत असते. कारण काही दिवसाचे महत्त्व हे खूप जास्त असते आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वायाला जात नाही. जर आपण मौनी अमावस्येला हा जर उपाय केला तर आपल्या घरातील भांडणे, वादविवाद हे पूर्णतः नष्ट होतात. घरात पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात आणि घरात गरिबी नावालाही उरत नाही आणि त्यामुळेच घरात माता लक्ष्मी ही कायम नांदते. हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम देवघरातील दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी देवघरातील दिवा हा प्रज्वलित करायचाच असतो. त्यामुळे सकारात्मक वातावरण हे निर्माण होते. विशेष तिथीवर आपण हा जो उपाय केला तर आपल्या घरामध्ये चांगल्याच गोष्टी, माता लक्ष्मीच घरामध्ये येत असते. त्यासोबतच सर्व अडथळे, वाईट शक्ती आणि ग्रहकलह देखील, संकटांपासून, सर्व समस्यांपासून सुटका देखील होत असते. त्यामुळे दीपदान आवर्जून करावे. दीपदान केल्यामुळे कर्जमुक्ती देखील होते. तुम्ही एखादे कर्ज घेतलेले असेल आणि ते लवकर फिटत नसेल तर आज आवर्जून मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला 2 दिवे आवर्जून लावायचे आहेत. एक तुपाचा दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे, एक तुपाचा दिवा तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून लावायचा आहे आणि एक पूर्वेकडे तोंड करून लावायचा आहे. उत्तर दिशा ही महालक्ष्मीची दिशा असते. माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी उत्तरेकडे तोंड करून एक दिवा नक्की लावावा. त्यासोबतच पूर्व दिशेकडे सर्व देवी देवतांचा वास असतो, म्हणून तिथे देखील एक दिवा लावायचा आहे. पितृदेवतांसाठी दक्षिण दिशेला एक दिवा तुम्हाला लावायचा आहे. कापुराचा एक उपाय करायचा आहे. तर तुमच्या घराला कोणाचा नजरदोष लागलेला असेल
आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद भांडणे होत असतील, वास्तुदोष असेल म्हणून घरामध्ये नेहमी नकारात्मकता असेल, सतत वाईट विचार येणे, वाईट स्वप्न पडणे किंवा काही ना काही अस्वस्थता घरामध्ये वाटत असणे, तर असा एखादा वाईट दोष किंवा वास्तुदोष किंवा पितृदोष देखील तुमच्यावर असू शकतो. तर अशा अनेक प्रकारच्या नकारात्मक समस्या दूर करण्यासाठीच आपल्याला कापुराचा हा उपाय करायचा आहे. यामुळे तुमच्या घराची प्रगती होईल. घरातील सर्व नकारात्मकता दूर झाल्यानंतर अर्थातच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल आणि सर्व देवी देवतांचा देखील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. त्यामुळेच तुम्हाला हा उपाय आवर्जून आजच्या या शुभ दिवशी करायचा आहे. काही तिथींचं महत्त्व हे खूप जास्त असते आणि ते आपल्या कोणत्याही प्रगतीवर याच गोष्टी परिणाम करत असतात. म्हणून अशा शुभ तिथीवर असे काही प्रभावी उपाय केले, साधे सोपेच उपाय असतात, पण मनोभावे आणि प्रभावी उपाय हे जर केले तर निश्चितच त्याचे तुम्हाला अनेक पटीने पुण्यफळ प्राप्त होते आणि तुमच्या घरातील सर्व समस्या या दूर होत असतात. त्यामुळे आणि आपण दररोजच घरामध्ये कापूर हा जाळायलाच हवा. त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि आजच्या दिवशी कापुरासोबत या वस्तू जाळायची आहे. भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो अशी देखील मान्यता आहे. त्यासोबत तुम्हाला कापुराचा उपाय करायचाच आहे. तर कापूर हा कोणत्या वेळेला जाळायचा आहे, तर संध्याकाळी तुम्हाला 5:30 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करता येईल. त्यासाठी तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला जर तुम्ही हा उपाय केला तर उत्तम ठरेल. माता लक्ष्मी घरी येण्याची ही वेळ असते आणि या वेळेमध्ये सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. म्हणून तुम्ही या वेळेमध्ये घरामध्ये दररोजच कापूर जाळावा. भीमसेनी कापूर असेल तर तो आवर्जून जाळावा, तो नसेल तर साधा कापूर दररोज संध्याकाळी आणि सकाळी तुम्हाला घरामध्ये लावायचा आहे. यामुळे सर्व नकारात्मक शक्तीचा नायनाट होत असतो. म्हणूनच हा उपाय देखील तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेतच करायचा आहे. तर तुम्हाला शक्य झाले तर 6:30 ते 8:30 याच्या दरम्यान करा. नाही शक्य झाले तर 5:30 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय केल्याने सकारात्मकता घरामध्ये येत असते आणि घरामध्ये सुख शांती लाभते, ज्यामुळे मनाला शांतता आणि एकाग्रता जास्त प्रमाणामध्ये वाढवता येते. आणि सकाळ संध्याकाळ घरात कापूर जाळल्याने घरातील वास्तुदोष देखील पूर्णतः नष्ट होत असतो. घराला जर नजरदोष झालेला असेल तर तो देखील या उपायाने पूर्णतः नष्ट होत असतो, नजर उतरली जाते. त्यामुळे तुम्हाला हा उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. जर तुम्हाला 9:30 वाजेपर्यंत करणे शक्यच नाही झाले तर तुम्ही रात्री 12पर्यंतही करू शकता. पण शक्यतो तिन्ही सांजेच्या वेळेत करायचा प्रयत्न करा किंवा 9:30 वाजेपर्यंत करण्याचा नक्की प्रयत्न करा. नाहीच झाले तर मग 12 वाजेपर्यंत करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला घरामध्ये सर्वत्र ठिकाणी थोडेसे गंगाजल शिंपडायचे आहे. यामुळे घरातील सर्व दोष हे निघून जात असतात. त्यानंतर आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे. हा उपाय करण्यापूर्वी घराचा मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते उघडे ठेवायचे आहे. त्यानंतर देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे. देवघरातील दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. तुम्ही एखादी डिश घेऊ शकता किंवा कापूर जाळायचं भांड असलं ते घ्या किंवा एखादी निरंजन देखील घेतली तरीही चालेल. मोठ्या आकाराची निरंजन असेल तर तीही घेऊ शकता किंवा एखादी डिश घेतली तरीही चालेल. तर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत व त्यावर तुम्हाला 5 भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. जर भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूरही घेऊ शकता. भीमसेनी कापूर हा शुद्ध कापूर असतो, त्यामुळे अधिकच शुद्ध वातावरण घरामध्ये निर्माण होत असते. म्हणून तुम्हाला भीमसेनी कापूर मिळाला तर तो ठेवा, तो नसेल तर तुम्ही साधा कापूर घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 3 हिरवी वेलची घ्यायची आहेत. 3 अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत. फूल असलेल्याच लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगाला कुठेही तुटलेल्या फुटलेल्या असतील तर त्या घ्यायच्या नाही आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये काळे तीळ घ्यायचे आहेत, चिमूटभरच घ्यायचे आहेत आणि काळी किंवा पिवळी मोहरी असेल तर ती देखील घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला हे तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत असे 7 वेळेला उतरवून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे उतरवून घ्यायचे आहेत. तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील तुम्हाला हे 7 वेळेला उतरवून घ्यायचे आहेत. म्हणजे तुमच्या घराला लागलेली नजरबाधा पूर्णतः नष्ट होत असते. घरातील कर्ता पुरुष किंवा स्त्री, त्याचबरोबर तुमची मुलं लहान, त्यांना सतत आजारी पडत असतील किंवा सतत चिडचिड करत असतील, घरातील आजारी व्यक्ती किंवा कोणताही घरातील व्यक्ती जो सतत चिडचिड करत असेल तर अशा व्यक्तींवरून 7 वेळेला उतरवून घ्यायचे आहेत. एकच वेळेला हे तीळ घ्यायचे आहेत, वेगवेगळे घेण्याची गरज नाही आहे. त्यानंतर तुम्हाला त्या कापुरावर हे तीळ टाकायचे आहेत व त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तूप असेल तर तूप आवर्जून टाकायचे आहेत. तूप टाकून कापूर जाळल्याने होम हवन केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते. म्हणून तुम्हाला थोडेसे 1 चमचाभर तूप त्यावर टाकायचे आहे. त्यासोबतच तमालपत्र असते, ते तमालपत्र जे आपल्या मसाल्यामध्ये नेहमी वापरले जाते आणि तांत्रिक क्रियेमध्ये देखील याचा वापर केला जातो, तर ते तुम्हाला घ्यायचे आहे.
घरातील सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी या तमालपत्राचा उपयोग केला जातो. म्हणून तुम्हाला एक घ्यायचा आहे व तो कापूर प्रज्वलित करायचा आहे. कापूराच्या त्या निरंजन किंवा प्लेटला तुम्हाला किंवा कापुराचं भांडं असेल, मातीची पंती असेल, त्याला तुम्हाला हळद कुंकू थोडेसे वाहून घ्यायचे आहे व त्यानंतर तो प्रज्वलित करायचा आहे. आणि हा तेजपत्ता जो घेतलेला आहे तो त्या कापुरावर धरून तुम्हाला जाळायचा आहे. तोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे, नवार्ण मंत्राचा देखील जप करायचा आहे. तर दोन्हीही मंत्र तुम्ही 11-11 वेळेस म्हणू शकता. आणि हे दोन्हीही मंत्र तुम्हाला म्हणणे शक्यच नसेल तर तुम्ही ओम नमो नारायणाय, ओम नमः शिवाय, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा देखील जप करू शकता. लक्ष्मीला समर्पित आहे, भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि महादेवाला देखील. त्यामुळे तुम्हाला या तिन्ही मंत्राचे जप करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला हा कापुराचा धूर तुमच्या घरात सर्वत्र ठिकाणी फिरवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर थोड्या वेळासाठी हे भांडे ठेवायचे आहे. कापूर जळणे शांत झाल्यानंतर त्यामध्ये जी राख तयार होते ती राख तुम्हाला थोडेसे पाणी मिसळून उंबरठ्यावर लेपन केल्यासारखी लावायची आहे आणि सर्व घरातल्या व्यक्तींच्या कपाळावर टिळा म्हणून एक असा लावायचा आहे. खूप प्रभावी उपाय आहे आणि आजच्या दिवशी हा उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपाप्राप्ती तुमच्या घरामध्ये होत असते. म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही तांदूळ उरलेले आहेत ते तांदूळ तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायचे आहेत. तुम्ही निर्माल्यामध्ये देखील टाकून देऊ शकता. नक्की करा, अत्यंत प्रभावी उपाय आहे. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.